रोहित पवार अध्यक्ष महोदय, परंतु रोहितजी अध्यक्ष महोदय, गाडीच्या संदर्भातला जो मुद्दा उपस्थित केला होता त्यांनी रजिस्ट्रेशन केलं पण प्रोसेस पूर्ण केली नाही. त्याचा जो रजिस्ट्रेशन नंतर टॅक्स भरायला पाहिजे होता तो भरला नाही. त्यामुळे त्याच्यावरही कारवाई केली आहे आणि 420 467 चा गुन्हा त्याही संदर्भात दाखल केलेला आहे आणि हे तपासून पाहण्यात येईल की याच्यामध्ये आरटीओच्या कुठल्या अधिकाऱ्याचं काही संगनमत आहे का. बोला रोहित पवार. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष तुम्हाला संधी दिली, आता बाकीच्यांना बोलू दे की. अध्यक्ष महोदय देतो, तुम्हाला देतो. बोला बोला. अध्यक्ष त्यांचा होते देतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हा जो विषय आपण बघितला तो खऱ्या अर्थाने का चर्चेत आला त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांनी हा विषय हातात घेतला, आंदोलनं केली. रवींद्रभाऊ दंगेकर आमदार यांनी सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आपण खोलात जर गेलो तर याचा सिस्टमिक एरर आहे. म्हणजे ज्या व्यक्तीने गुन्हा केला तो एका मोठ्या कुटुंबातून होता, पैसेवाल्या कुटुंबातून होता आणि 6 ते 7 डिपार्टमेंट त्या व्यक्तीला मदत करत असताना आपण सर्वांनी बघितलं. एखाद्या गरीबाले जर तिथं काय केलं असतं तर कदाचित त्या बाबतीतली चर्चा सुद्धा तिथं अध्यक्ष महोदय झाली नसते. अध्यक्ष महोदय, इथं जर आपण बोलायचं झालं तर आमचं एवढंच म्हणणं आहे, याच्यामध्ये ड्रग्ज वगैरे बऱ्याच काही केसेस इन्व्हॉल्ड आहेत. अध्यक्ष महोदय, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी 18 जुलै 2023ला मी एक लक्षवेधी मांडली होती ड्रग्सच्या बाबतीत. फडणवीस साहेबांनी होम मिनिस्टर म्हणून त्याला उत्तरही दिलं होतं आणि उत्तर खरंच चांगलं होतं. अध्यक्ष महोदय, पण फक्त ते उत्तरच राहिलं का एवढीच शंका त्या ठिकाणी मला वाटतं. अध्यक्ष महोदय, कुरिअरचा वापर केला जातो, या संदर्भात ऑफिसचे सॅनिटायझेशन ते करणार, सेन्सिटायझेशन ते करणार असं त्यांनी सांगितलं होतं. अध्यक्ष महोदय, त्या बाबतीत आपण धोरण म्हणून काय केलं असा प्रश्न होम मिनिस्टर साहेबांना या ठिकाणी मी उपस्थित करतो. अध्यक्ष महोदय, जिल्हा अधिकारी यांच्या अंडर अँटी ड्रग कोऑर्डिनेशन कमिटी तयार केली जाईल, ती केली गेली आहे का, त्याची कुठली स्ट्रॅटेजी आहे का, त्याच्याबद्दल आपण पुढे काय करणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची कोऑर्डिनेशन कमिटी ही निर्माण केली, त्याचा काय स्टेटस आहे असा प्रश्न अध्यक्ष महोदय मी इथं होम मिनिस्टर साहेबांना करतो. त्याच्याबरोबर दहशतवादी पथकाला नोडल एजन्सी हे केलं जाईल, तर अशी एजन्सी केली गेली आहे का, त्याचा कुठला अहवाल आलाय का, एवढंच या ठिकाणी अध्यक्ष महोदय आम्हाला बोलायचं आहे. आणि याच्यामधून मला असं वाटतं की याची सरकार असो का त्याची सरकार असो, ह्यात पूर्णपणे सिस्टमिक एरर आहे. म्हणजे श्रीमंताचा एखाद्या व्यक्ती नाही तर कॉन्टॅक्ट असणारा एखादा व्यक्ती सहजपणे याच्यातून सुटून जाऊ शकतो, फक्त लोकांनी हा विषय ताब्यात घेतला. पण उद्या गरीब असू नाही तर श्रीमंत असो, कुणी चूक केली तर त्याला त्या ठिकाणी कारवाई झालीच पाहिजे. यासाठी आपण ट्रान्सपरंट सिस्टम काय करणार आहोत असं या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय होम मिनिस्टर साहेबांना प्रश्न करतो. सन्माननीय रोहित पवारजींनी जो मुद्दा उपस्थित केला त्या गोष्टीशी मी सहमत आहे की श्रीमंताचा पोरगा असो का गरीबाचा पोरगा असो, न्याय हा सारखा असला पाहिजे. या केसमध्ये निश्चितपणे ससून हॉस्पिटलमध्ये पैशाचा वापर करून त्या ठिकाणी न्यायाला एक प्रकारे ओरबाडण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण एक गोष्ट मी लक्षात आणून देतो की पुन्हा आणून देतो, कारण हा एक या ठिकाणी सातत्याने चाललेला आहे सांगणं की लोकांनी ओरड केली, माध्यमांनी ओरड केली म्हणून अशा प्रकारची कारवाई झाली, सत्य नाही. मी तुम्हाला घटनाक्रमाची पुन्हा एकदा वेळ सांगतो की रात्री 2:30 वाजताची घटना आहे. त्याच्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणलाय. 8:30 वाजता गुन्हा दाखल झालेला आहे. 8:30 वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची ती मेडिकल झालेली आहे. मेडिकल मध्ये काही असू द्या, पण त्या ठिकाणी त्याच दिवशी 10:30 वाजता वरिष्ठांनी FIR मधलं जे 304A होतं